नमस्कार. शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी आहेर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. सध्या राज्यात पावसाची स्थिती ही जोरदार स्वरूपाची आहे आणि काही भागांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील झाला आहे. त्याला कारण म्हणलं तर विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झालेला कमी दाब आणि अरबी समुद्रात असणारे पावसाचे वातावरण या दोन्ही कारणांमुळे राज्याच्या अनेक भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसत आहे. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्यातील संपूर्ण हवामानाचा अंदाज बघणार आहे. जर तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करायला देखील विसरू नका. तर बघूया सध्या राज्यात पावसाची स्थिती ही कोणत्या भागात आहे. नागपूर, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राच्या भागात थोडासा पाऊस कमी आहे, परंतु पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी आणि मुंबईचा काही भाग ह्या भागांना जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. धाराशिव, जालना, बीड, त्याचबरोबर धुळे, नंदुरबार आणि विदर्भाचा संपूर्ण भाग या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य म्हणजे पूर देखील आला आहे नद्या वगैरेंना. धाराशिवच्या काही भागांमध्ये अति जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. तर आपण मॅपच्या याने बघू कोणकोणत्या भागात पावसाचं प्रमाण जास्त आहे. बघायला गेलं तर उत्तर महाराष्ट्राचं जळगाव वगैरे ह्या भागांमध्ये पाऊस आहे. वाशिम, नांदेड, जालना या भागात देखील जोरदार पाऊस आहे. चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, भंडारदरा या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे. बीड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली या भागात देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दिसत आहे. आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर हा कायम राहणार आहे, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. घाटमाथा परिसर म्हणजे पुण्याचा घाटमाथा परिसर, सातारा म्हणजे संपूर्ण सह्याद्री रांग यात पाऊस हा जोरदार स्वरूपाचा राहील. आपण बघूया मॅपच्या दृष्टिकोनातून उद्या पावसाचं वातावरण, कमी दाबाचा प्रभाव हा कोणत्या भागात राहणार आहे. बघायला गेलं तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात ह्या कमी दाबाचा प्रभाव हा जास्त प्रमाणात राहील. कोकणात अतिवृष्टी देखील होणार आहे. उद्या 17 तारखेचा अंदाज आहे. कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झालेली दिसेल आपल्याला, म्हणजे पावसाचा जोर हा अधिक आहे. परंतु 18 तारखेनंतर वातावरण बदलते आणि 18 तारखेनंतर राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेली दिसते, असा अंदाज आपल्याला या मॅपने देखील दिला आहे. सध्या विजांचा कडकडाट व मेघगर्जना कुठे आहे ते पण बघणं गरजेचं असतं. सध्या बघायला गेलं तर नागपूर आणि आपण पाहू शकता जळगाव, अकोला ह्या काही भागांमध्ये आपल्याला मेघगर्जना दिसत आहे. आणि जो कमी दाब तयार झाला होता तो आपल्याला विशाखापट्टणमच्या आसपास म्हणजे भूभागावर आलेला आपल्याला दिसत आहे. भोपाळ, इंदोर, गुजरातचा संपूर्ण भाग, नाशिक, त्याचबरोबर बघायला गेलं तर नागपूरचा संपूर्ण भाग, या संपूर्ण भागांमध्ये आपल्याला मेघगर्जना झालेली दिसत आहे. याच्या व्यतिरिक्त राज्यात मेघगर्जना नाही, परंतु पावसाचे प्रमाण हे अधिक स्वरूपाचं राहणार आहे, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. तर उद्यापासून वातावरणात काहीसा बदल आपल्याला जाणवणार आहे. ते आपण ECMW मॉडेलचा अंदाज बघूया. उद्या राज्यात कोकण किनारपट्टी, त्याचबरोबर मराठवाडा, विदर्भ या संपूर्ण भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला 17 तारखेला ECMW मॉडेलने दाखवला आहे. याचा मुख्यतः प्रभाव हा अरबी समुद्रात असेल. 18 तारखेला मात्र ह्या वातावरणात बदल होते. कोकण किनारपट्टी, मुंबई, महाराष्ट्र संपूर्ण म्हणजे जो आपला पश्चिम पट्टा आहे, त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या संपूर्ण भागांना आपल्याला जोरदार पाऊस हा 18-19 तारखेला झालेला दिसतो. 19 आणि 18 तारीख ही मुख्यतः राहणार आहे, राज्यासाठी खूप महत्वाची राहणार आहे. कारण की या 2 तारखेला राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेली दिसणार आहे. आणि ह्या मॉडेलने 20 तारखेला मात्र वातावरणात खूप मोठा बदल झाला आहे. 20 तारखेला राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेली दिसते. नाशिक, मुंबई, सोलापूर वगैरे, कोकण किनारपट्टीचा संपूर्ण भाग, विदर्भाचा संपूर्ण भाग, मराठवाड्याचा संपूर्ण भाग, परंतु मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाचं प्रमाण हे आपल्याला कमी ह्या मॉडेलने दाखवलेलं आहे. याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाचं प्रमाण ह्या मॉडेलने आपल्याला कमी दाखवले, परंतु पाऊस होणार आहे, शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही. संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होणार आहे, याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. आणि खास करून बघायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मुंबई, त्याचबरोबर नागपूर व विदर्भाचा संपूर्ण भाग ह्या अनेक भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टीचा अंदाज ह्या मॉडेलने दिला आहे. नांदेड, बीड, जालना, सांगली, सातारा संपूर्ण भागात मित्रांनो जोरदार स्वरूपाचा पाऊस या मॉडेलने आपल्याला दिला आहे. तर उद्यापासून या मॉडेलचा अंदाज बघूया. 17 तारखेला राज्यात सकाळपासून ढगाळ वातावरण राहील व अनेक भागांमध्ये हलक्या सरी हे मध्यम स्वरूपाच्या सरीही चालूच राहतील. त्याच्यानंतर दुपारनंतर वातावरणात बदल होईल आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस हा राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला पडलेला दिसणार आहे. तसंच बघायला गेलं तर नांदेड, जळगाव, अकोला, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर आणि कोकण किनारपट्टीला या पावसाचा जोर हा अधिकच दाखवला आहे. 18 तारखेला वातावरणात काहीसा बदल होतोय. पुन्हा राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस हा जोर धरतोय. या मॉडेलचा अंदाज थोडासा वेगळा आहे. 18 तारखेला या मॉडेलने आपल्याला नागपूर, त्याचबरोबर नांदेड व याचा काही भाग, अकोल्याचा काही भाग, जळगाव आणि कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये पाऊस हा दाखवला आहे. परंतु मध्य महाराष्ट्रात थोडेसे पावसाचे प्रमाण ही कमी दाखवलेलं आहे. सध्या पाऊस हा कुठे झालेला नाही. अहिल्यानगरचा संपूर्ण भाग म्हणता येईल आणि पुण्याचा
उत्तरेकडील व पश्चिमेकडील भाग ह्या भागांमध्ये आपल्याला पाऊस झालेला दिसत नाहीये. सध्या बाकी महाराष्ट्राच्या संपूर्ण भागात आपल्याला पाऊस झालेला हा दिसतच आहे. आणि 18 तारखेच्या नंतर हा कमी दाब हा संपूर्ण भूभागावर येईल व याचा मुख्यतः प्रभाव हा राज्याच्या उत्तर महाराष्ट्र आणि नागपूर विदर्भ या भागांमध्ये आपल्याला दिसणार आहे. 19 तारखेला वातावरणात अधिक बदल होईल आणि 19 तारखेला राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी देखील होणार आहे. याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे, कारण की पावसाचं प्रमाण वाढते, मोसमी वाऱ्यांचा वेग देखील वाढतोय, चक्रकार स्थिती देखील वाढते आणि त्यालाच पुरेसं वातावरण हे अरबी समुद्रात देखील तयार झालेलं आहे. आणि ह्याच वातावरणाचा फायदा म्हणलं तर कोकण किनारपट्टीला अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील आपल्याला झालेली 19 तारखेला दिसणार आहे. नाशिकचा संपूर्ण भाग, कोकण किनारपट्टी, त्याचबरोबर आपले जे घाटमाथे परिसर आहे त्या भागांना आपल्याला जोरदार पाऊस हा 20 तारखेला दिसतोय. परंतु 20 तारखेला उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्याला ढगफुटी झालेली दिसणार आहे. नाशिक, जळगाव वगैरे या संपूर्ण भागात आपल्याला ढगफुटी सदृश्य पाऊस हा 20 तारखेला देखील दिसणार आहे. याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे. तर 20 तारखेनंतर 21 तारखेला देखील राज्यात वातावरणात थोडंसं काहीसं बदल होते आणि 21 तारखेला जो पावसाचं प्रमाण ह्या मॉडेलने आपल्याला 21 तारखेला कमी होताना दाखवले. म्हणजे प्रत्येक मॉडेलचा अंदाज हा सारखा नाहीये, शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची. तरी वातावरणात काही बदल झाला तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कळवलंच जाईल. जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.